10वी पासवर तुम्हाला देखील मिळू शकते सरकारी नोकरी. कोणतीही मुलाखत नाही आणि कोणतीही परीक्षा नाही, थेट तुमच्या 10वीच्या गुणांच्या आधारे जे आहे तर ती निवड होणार आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात एक परीक्षा अशी पण आहे की जिला अजूनही कोणतीच परीक्षा जी आहे तर ती होत नाही. तर त्या पदाचं नाव आहे ग्रामीण डाक सेवक जे आहे तर ते या पदाचं नाव आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत येणारे डाक विभाग, ज्याला आपण डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणतो, पोस्ट ऑफिस जे आपलं असतं गावागावात, तर तिथं तुम्हाला नोकरी जी आहे तर ते फिक्स नोकरी जी आहे तर ती असते. आणि याच्यासाठी कुठलीच परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागत नाही. दरवर्षी होते आणि या आता जे आहे तर ती वर्षातून डबल होते डायरेक्टली, कारण की हे दुसरं शेड्यूल आलेलं आहे जुलै 2026 चं. बघा 20 ऑगस्ट 2026 रोजी आलेलं हे महत्वाचं परिपत्रक. याच्या संबंधी जर तुम्ही वेबसाईटला गेले तर आता वेबसाईटला याच्या संदर्भाची माहिती जी आहे तर ती आलेली आहे. याच्यामध्ये बघा अर्ज हे 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहेत आणि हे जे आहे तर ते ऍप्लिकेशन सबमिशन शेवटची डेट आहे 23 सप्टेंबर 2026 पर्यंत आपल्याला इथं अर्ज जे आहेत तर ते करायचे आहेत. खूप चांगल्या जागा आहेत. आय थिंक इथं 25,000 पेक्षा जास्त जागांचं आहे जे आहे तर ते सांगताहेत ते. ओके, बघा इथं तुम्ही तुमचं सर्कल वगैरे चूज करून तुम्हाला सगळी काही माहिती जी आहे तर ती इथं मिळणार आहे. बघा या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो. मला फक्त GDS असं टाईप करून पाठवा, मी तुम्हाला याची लिंक जी आहे तर ती लगेच प्रोव्हाइड करून देईल. सोबतच मित्रांनो, रक्षाबंधनच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या रक्षाबंधनाच्या निमित्त जे आहे इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला 25% सूट जी आहे तर ती मिळणार आहे. ही ऑफर 30 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे, लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला राखी हा कोड जो आहे तर तो जे आहे तर तो यूज करायचा आहे. इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून सर्व 15% सूट जी आहे तर ती मिळवायची तुम्हाला. बघा ऍप्लिकेशन हे 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत आणि जे आहे तर ते सबमिशन ऑनलाईन आणि फी पेमेंट असणार आहे 2/9/2026 पासून तर 21/9/2026 पासून या सगळ्या का जे आहेत तर त्या गोष्टी असणार आहेत. आता इथं लक्षात घ्या, तुमची जी 2 पद्धतीच्या परीक्षा असतात. याच्यामध्ये एक डाक सेवकाचं पद आहे ज्याला 10,000 पगार असतो आणि 24,470 रुपयांपर्यंत हा पगार जातो, वाढत वाढत तुमचा तिथपर्यंत जातो. त्याच्यानंतर जो पुढचं जे पद आहे तर त्याला 12,000 ते 29,380 एवढा जो आहे तर तो पगार असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला यांची नोटिफिकेशन जे आहे दाखवतो. हे जे ब्रांच पोस्ट मास्टर असतात ज्याला आपण BPM म्हणतो आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM आणि डाक सेवक हे जवळपास 3 वेगवेगळी पद आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये बघा हे जे ऍप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट होणार आहेत 31 ऑगस्ट पासून. ओके, आता याच्यामध्ये वयोमर्यादा ही किमान 18 आहे. 18 वर्षाचा उमेदवार फॉर्म भरू शकतो आणि जास्तीत जास्त 40 वर्षे. सोबत याला एज रिलॅक्सेशन पाहिजे. SC STचं एज रिलॅक्सेशन वेगळं आहे. फक्त 10वी पासवर पाहिजे. काय 10वी पास पाहिजे, बाकी त्यांना काहीच नकोय की तुम्ही 10वी किती टक्क्यांनी पास पाहिजे, अजिबात घेणं देणं नाही. फक्त 10वी पासवर सरकारी नोकरी चांगली आहे. निवड प्रक्रिया आजच्या या स्पर्धेच्या युगात जिथं पेपर फुटतात, जिथं पेपर होतात, इथं पेपर फुटायचं टेन्शन नाही, पेपर व्हायचं टेन्शन नाही, पेपरच घेत नाही. डायरेक्ट 10वीला तुम्हाला जेवढे गुण असतात तर त्या गुणांच्या आधारे डायरेक्टली तुमची निवड होऊन जाते. डायरेक्टली तुमच्या घरी पत्रिका येऊन लागते ती निवडीची. अर्ज शुल्क फक्त 100 रुपये इथं अर्ज शुल्क जो आहे तर तो त्यांनी इथं ठेवलेला आहे आणि तो प्रत्येकाला भरायचा आहे. तर एवढीच ही महत्वाची माहिती. बाकी याच्यात काय कागदपत्र वगैरे काही जास्त लागत नाही. 10वीचं तुमचं जे आहे तर ते चेक केलं जातं. ओके, आता याच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले इथं रजिस्ट्रेशनची सगळ्या काही गोष्टी बघा. वॅकंट पोस्ट्स तुम्हाला आता तुमचं जर सर्कल, समजा मी महाराष्ट्र सर्कल चूज केलं, त्याच्यामध्ये डिव्हिजन तुम्हाला चूज करायची. फॉर एक्झाम्पल मी इथं येतो, चला आमचं इथं मालेगाव डिव्हिजन जर पाहिलं तर कुठं जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत वगैरे, तर त्या सगळ्या काही गोष्टी कळतात इथं. बघा आपल्याला इथं OBC कॅटेगरीची मराठी लँग्वेजची जागा आहे. अकाई बघा, हे अशा पद्धतीने हे गावांची नाव आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इथं जी जागा रिक्त आहे वगैरे काय आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वॅकंट पोस्ट्स मध्ये जे आहेत तर त्या कळतात. Annexure 2 इथं बाकी सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत, त्या काही एवढ्याच महत्वाच्या नाहीत. पण तुम्ही वॅकंट पोस्ट जे आहेत तर ते इथून तुमच्या सर्व काही गोष्टी तुम्ही इथं चेक करू शकतात. फॉर एक्झाम्पल सर्कल तेच ठेवलं मी, आणखी डिव्हिजन जे आहेत तर ते थोडी चेंज करून पाहिजे. लातूर, मालेगाव, समजा नाशिक डिव्हिजन मी ठेवलं. इथं बघा कुठं कुठं जागा आहेत तर ते इथे येतं बघा. पोस्ट ID वगैरे इथं बघा कोणाला जागा आहे, OBC SC ST UR, हे बघा हे तुम्हाला इथं सर्व काही माहिती जी आहे तर त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ते डायरेक्टली मिळून जाणार आहे. सर्व काही गोष्टी तुम्ही तिथं बघू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.